अहिल्यानगरच्या शहर टाकळी गावातून जाणारी ढोरा नदी ओव्हरफ्लो, पाण्यात अडकलेली दुचाकी बाहेर काढण्यासाठी तरुणांची कसरत। बीडमधील मुसळधार पावसाने अनेक गावांचा संपर्क तुटला। बीडच्या नवगण राजुरी खरवंडी राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरी नदीला पूर। हिंगोलीच्या वसमत तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस, शेतीला तळ्याचं स्वरूप, कापूस सोयाबीन पिकं पाण्याखाली, तर कुरुंदा येथील झोपडपट्टीतील अनेक घरात शिरलं पावसाचं पाणी। धाराशिवमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान, तर अनेक रस्ते वाहून गेले। आधीच तेरणा धरण पूर्ण क्षमतेने भरलं असल्यामुळे तेरणा नदीला पुराचा धोका, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धाराशिवमध्ये मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पुराचा धोका, जीव धोक्यात घालून नदीकाठावर पर्यटकांची हुल्लडबाजी, चिमुकल्याला घेऊन उत्साही पर्यटकांचं फोटो सेशन, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। उजनीतून भीमा नदी पात्रात होणारा विसर्ग वाढवला। उजनीच्या 16 दरवाजांमधून 25,000 क्युसेकने भीमा पात्रात विसर्ग, पूर परिस्थिती नियंत्रणासाठी उजनीतून पाण्याचा विसर्ग। पैठणच्या जायकवाडी धरणाच्या 18 दरवाजांमधून 1,13,184 क्युसेकने गोदावरी नदी पात्रात विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नागझरीमधील बंधाऱ्यातून विसर्ग सुरू असल्याने नागझरी गावाचा संपर्क तुटला।